दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. रविवारी रात्रीच्या सुमारास गोदावरी हॉटेलच्या पुढे दर्ग्याजवळ द्वारका येथे गणेश सकट यांचा मावस भाऊ सुमित सुखारन राखपसरे याचे नागसेनवाडी येथील एका विवाहित महिलेसोबत असलेल्या प्रेम प्रकरण महिलेच्या पतीला सांगितले. मयत व ओंकार अर्जुन गायकवाड यांच्यात वाद होता. मयत रात्री रिक्षा घेऊन नागसेनवाडीत आला असता आरोपी मोईन कासम सय्यद याने मयताच्या रिक्षाची चावी काढून घेतली व ओंकारने त्याच्या कमरेला लावलेला चाकू काढून सुमितच्या पोटात घुसकले व तो किंचाळून खाली वाकल्यानंतर त्याच्या पाठीवर वार करून गंभीर जखमी केले. जखमीला तात्काळ सह्याद्री हॉस्पिटल येथे ॲडमिट केले असता तो मयत झाला आहे. याबाबत मुंबई नाका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच आरोपींना आणखी कोणी मदत केली आहे का याबाबत देखील सखोल तपास सुरू आहे. 28/12/2025 रोजी रात्री 9:30 ते 10 वाजेच्या सुमारास नागसेनवाडीमध्ये पंचवटीमध्ये राहणारा इसम इथे जी महिला होती तिच्यासोबत त्याचे अनैतिक संबंध आहेत हे त्या मयताच्या बाबतीत या आरोपी नंबर 1ने माहिती तिच्या नवऱ्याला दिली. या कारणावरून तो मयताचा जो मयत आहे तो आणि हा आरोपी नंबर 1 गायकवाड यांच्यामध्ये वाद उपस्थित झाला. तेव्हा त्याचा साथीदार आणि हा गायकवाड यांनी ते रिक्षा आणलेली ती त्याची चावी काढून घेतली आरोपी नंबर 2ने आणि या गायकवाडने त्याच्याकडील चाकूने त्याला भोसकलं. तो जखमी झाल्यावर नातेवाईकांनी त्याला सह्याद्री हॉस्पिटलला ॲडमिट केलं होतं. तिथे उपचार चालू असताना तो मयत झाला. त्याबाबत खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे. जे मारणारे 2 आरोपी आहेत ते रात्रीच अटक केलेले आहेत आणि त्यांची आता कस्टडी घेऊन आम्ही पुढील तपास करणार आहोत. यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे याबाबत तपास करून जे आरोपी निष्पन्न होतील ते देखील आम्ही अटक करणार आहोत. अनैतिक संबंधातून दाखल झालेला आहे का? हा एक विवाहित महिला होती, तिच्याशी अनैतिक संबंध होते असं त्यांचं म्हणणं आहे. त्यावरून हा घटना घडलेली आहे.